आज आपण पुदिना फ्लेवर्ड असा खमंग चिवडा बनवणार आहोत। तुम्हाला व्हिडिओ जो कलर दिसतोय त्यापेक्षाही भन्नाट असा याला नॅचरल कलर येणार आहे। तर चला लगेच हा खमंग चिवडा बनवायला सुरुवात करूया। सर्वात आधी या ठिकाणी बघा मी पुदिना तळत आहे। हा पुदिना ओला असल्यामुळे सुरुवातीला तरी याचा तडतडायचा खूपच आवाज येतो, पण जसा जसा आवाज याचा कमी होतो तसा तसं समजायचं आपला पुदिना अगदी छान असा तळला गेलेला आहे। आणि आपण आता त्याला एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। बघा तुम्हाला आवाज येत असेल केवढा तडतडत आहे पुदिना, आणि आता आवाज कमी झालेला आहे त्याचा। आणि समजायचं होतं की आपला पुदिना जवळपास तयार होत आलेला आहे, कुरकुरीत जरासा झालेला आहे। आणि मग आपण त्याला एका प्लेटमध्ये डिस्प्लेस करून घ्यायचं आहे। या ठिकाणी मी पुदिना जास्त यूज करत आहे बिकॉज आपल्याला चिवड्याला पुदिना फ्लेवर आणायचा आहे। आता ते झाल्यानंतर यामध्ये आपण जो कढीपत्ता असतो तो सुद्धा यात घालून घेणार आहोत, सोबत कोथिंबीर सुद्धा घालून घेणार आहोत। छान तडतडी द्यायचं आहे आणि सेम आवाज जसा कमी होईल तडतडायचा तसा आपण समजायचं की आपली कोथिंबीर आणि कढीपत्ता तळला गेलेला आहे। बघा आता आवाज हळूहळू कमी होत आहे आणि कोथिंबीर सुद्धा तुम्हाला दिसत असेल तळली गेलेली आहे छान। थोडी निथरवून या ठिकाणी आपण कोथिंबीर सुद्धा एका प्लेटमध्ये डिस्प्लेस करून घेणार आहोत। या ठिकाणी तेल आपण निथरवून घेत आहे आणि या ठिकाणी असं आपण त्याला डिस्प्लेस करून घेतलं। आता आपण या ठिकाणी शेंगदाणे सुद्धा तळायला घालत आहोत। शेंगदाणे आधी आपण तळायला घालायचे आहेत या ठिकाणी, आणि त्यासोबत आपण हिरव्या मिरचीचे काप सुद्धा घातलेले आहेत। आता तुम्हाला दिसत असेल हिरव्या मिरच्या बघा पूर्ण तळून वर येईपर्यंत आपल्याला शेंगदाणे सुद्धा त्यात तळून घ्यायचे आहेत। आणि आपल्या मिरच्या जेव्हा तयार होतील तेव्हा समजायचं आपले शेंगदाणे सुद्धा छान तळून तयार झालेले आहेत। आणि मग आपण मिरची आणि शेंगदाणे एकसाथ तळून काढून घेणार आहोत। आता या ठिकाणी ज्या डाळ्या असतात त्या सुद्धा आपण छान तळून घेत आहोत। हे बघा अगदी छान असं आपण तुम्हाला मी दाखवत आहे, बघा किती कुरकुरीत असं आपलं सगळं सामान तळलं गेलेलं आहे। मिरच्या सुद्धा छान तळल्या गेलेल्या आहेत आणि मी आता त्यांना या ठिकाणी बघा हातातनेच असं क्रश करत आहे। आता हा मी कमी अमाऊंटमध्ये चिवडा बनवत आहे। जर तुम्ही जास्त अमाऊंटमध्ये चिवडा बनवत असाल तर तुम्ही कोथिंबीर, पुदिना हे जे सगळं आता मी हाताने क्रश करत आहे, कोथिंबीर आणि कढीपत्ता हे बघा अशा प्रकारे हातानेच क्रश करते। तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये हे क्रश करू शकता, जेणेकरून आणखीन जो आपला चिवडा आहे त्याचा कलर वाढेल, त्याची टेस्ट आहे ती वाढेल। ओके, आता यामध्ये आपण थोडा चाट मसाला घालणार आहोत। याला क्रश केल्यानंतर आपण यामध्ये काळं मीठ घालणार आहोत जरासं, आणि मी या ठिकाणी हातानेच क्रश केलेलं आहे। तुम्ही याला मिक्सरमधून क्रश करा किंवा मग खलबत्त्यात वाटून घ्या, तसंही चालेल। आणि आता यामध्ये मी कुरमुरे घातलेले आहेत, साधारणतः पाव किलो हे कुरमुरे आहेत। आणि याला छान आपण मिक्स करून घ्यायचं आहे। आता मी थोडा आणखीन चाट मसाला घातलेला आहे, जेणेकरून याला आणखीन चटपटीत टेस्ट यावा, फ्लेवर यावा। यामध्ये जरासं आपण जिरा पावडर सुद्धा घातलेली आहे।
जेणेकरून टेस्ट आणखीनच इन्क्रीज होईल. आणि आता तुम्ही बघू शकता याला छान आपण मिक्स केलेलं आहे. थोडी लाल तिखट घातलेली आहे थोडं स्पायसीनेस येण्यासाठी. आणि आता बस या चिवड्याला बघा मी मिक्स केलं, तुम्हाला हिरवा रंग दिसत असेल आलेला. हा मी फक्त जो पुदिना वगैरे कोथिंबीर आहे ते मी हातावर क्रश करून घातले. तुम्ही जर जास्त अमाऊंटमध्ये बनवत असाल तर तुम्ही मिक्सरमधून सुद्धा दळू शकतात. आणि या ठिकाणी मी तुम्हाला दाखवत आहे, पण हे व्हिडिओची क्वालिटी तशी आहे की यामध्ये तो रंग दिसत नाही आहे, पण ओरिजिनली याला खूप छान रंग आलेला आहे. तर मैत्रिणींनो नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. जास्तीत जास्त जणांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.